ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकं, मानवी जीवनामध्ये प्रकाशाला किंवा लाईट याला फार महत्त्वाचं स्थान आहे। प्रकाशाशिवाय किंवा लाईट शिवाय जीवन व्यर्थही नाही। म्हणजे जेव्हा मनुष्य अंधारात चाचपडत असतो त्याला प्रकाशाची किंमत कळत असते। डोळ्यावरती पट्टी बांधल्यानंतर मनुष्याला संपूर्ण जीवन निकामी झालेला आहे किंवा संपूर्ण जीवन आंधळे झालेलं आहे याचा भास असतो। परंतु जेव्हा पट्टी निघाली जाते किंवा काढली जाते आणि जेव्हा तो डोळ्यांनी प्रकाश पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण प्रकारचा आनंद झळकत असतो। आज प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला प्रकाशाची उपमा देत आहे। काही ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानी म्हटलेलं आहे, मी जगाचा प्रकाश आहे, उत्तम मेंढपाळ आहे, मीच जीवनाची भाकर आहे। आणि आज प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री परुषी व आपल्या शिष्यासमोर स्वतःला प्रकाशाची उपमा देऊन सांगत आहे की मी जगाचा प्रकाश आहे आणि जी व्यक्ती मला अनुसरते, माझ्या मागे चालते, माझ्या प्रकाशामध्ये राहते, त्या व्यक्तीला अंधाराचा कधीच साचपडणार नाही किंवा अंधारामध्ये ती कधीच साचपडणार नाही, तर तिच्याजवळ तो जीवनाचा प्रकाश असणार आहे। प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा स्वतःला प्रकाशाची उपमा देत असतो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण आहे। प्रकाश म्हणजेच सत्य। प्रकाश हे आपल्याला सत्याकडे नेत असते। जेव्हा मनुष्याकडे प्रकाश असतो, जेव्हा मनुष्य अंधारातून निघून प्रकाशामध्ये येत असतो तेव्हा त्या मनुष्याला सत्य काय आहे याची जाणीव होत असते। अंधारामध्ये जे कृत्य होतात ते प्रकाशामध्ये उघडकीत येत असतात। मनुष्याला स्वतःचा किंवा स्वतःच्या कृत्याबद्दल जाणीव होत असते आणि ती जाणीव कोण करून देत असते? ती जाणीव ती लाईट किंवा प्रकाश करून देत असते। म्हणून प्रकाशाला सत्याची उपमा दिलेली आहे। असत्यापासून सत्याकडे अंधारात चाचपडणारा व्यक्ती हा असत्यामध्ये असतो, परंतु प्रकाशामध्ये चालणारा व्यक्ती हा सत्याकडे जाणारा असतो। आणि म्हणून प्रकाश म्हणजेच सत्य, प्रकाश म्हणजेच क्लॅरिटी। जेव्हा प्रकाश असतो, जेव्हा डोळ्यांचा मोतीबिंदू काढला जातो तेव्हा मनुष्याला अगदी त्याचं विजन जे असते, त्याची दृष्टी अधिक पहिल्यापेक्षाही चांगली होत असते। म्हणजे प्रकाश माणसाला क्लिअर विजन देत असते। क्लिअर विजन कशासाठी? जे योग्य आहे ते पाहण्यासाठी किंवा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काय करत आहे किंवा त्याचं जीवन कुठे चाललेलं आहे, याची दूरदृष्टी काय आहे हे पाहण्यासाठी प्रकाश त्या व्यक्तीला मदत करत असतो। प्रकाश हे भीतीचं साम्राज्य नष्ट करत असते। काहीला अंधाराची भीती असते, परंतु काहीला सैतानी किंवा पापाच्या अंधाराची भीती असते आणि ही पापाचा अंधकार केवळ ख्रिस्ताचा प्रकाश नष्ट करत असते। म्हणजे जेव्हा प्रकाश येतो तेव्हा ती पापाचा अंधकार किंवा जे भय आहे, भीतीची लपलेली आहे, ती भीती आपोआप नष्ट होत असते आणि म्हणून प्रकाश हे भीतीचं साम्राज्य नष्ट करत असतो। प्रकाश व्यक्तीला ती कोण आहे याची जाणीव करून देत असते। कारण जोपर्यंत व्यक्ती असत्यामध्ये राहते, अंधारामध्ये चाचपडत राहते, तेव्हा अंधारामध्ये चाचपडणाऱ्या व्यक्तीला वाटते की अंधारच हे त्याचं जग आहे, एवढंच त्याचं जग साम्राज्य आहे। पण जेव्हा प्रकाशाची ज्योत जेव्हा तिथे येते तेव्हा ते अंधाराचे साम्राज्य जेव्हा नष्ट होते तेव्हा व्यक्तीला समजते की माझी जागा कुठे आहे। माझी जागा या अंधारामध्ये नाही, तर माझी जागा या अंधारातून बाहेर पडल्यानंतर ते सुंदर जग आहे, ते जीवन आहे, ते जीवन जगण्यासाठी आहे। म्हणजेच प्रकाश व्यक्तीला स्वतःच्या पापाची जाणीव करून देत असते, व्यक्तीला स्वतःचं अस्तित्व काय आहे याची आठवण करून देत असते। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे। आणि जी व्यक्ती माझ्याकडे येते, माझ्या प्रकाशामध्ये राहत असते, त्या व्यक्तीचा प्रवास असत्यापासून सत्याकडे येत असतो। त्या व्यक्तीची दूरदृष्टी वाढत असते। ती व्यक्ती कोण आहे, त्याचं अस्तित्व काय आहे, त्या व्यक्तीला त्याची जाणीव होत असते आणि व्यक्तीमध्ये नाविन्यपूर्ण बदल होत असतो। व्यक्तीचं जीवन परत एकदा त्या सार्वकालिक जीवनाकडे त्याची वाटचाल होत असते। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, माझ्या प्रकाशामध्ये चालत राहिलात, तर तुम्हाला प्रकाश अंधाराचा साम्राज्य किंवा सैतानी अंधकार तुम्हाला ग्रासू शकत नाही, कारण तुमच्याजवळ ख्रिस्ताचा प्रकाश असणार आहे। आज देखील आपली दिवसाची सुरुवात आपण त्या ख्रिस्ताच्या प्रकाशाने करूया, ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये राहण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करूया। आणि ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे, ज्याने सैतानी किंवा साम्राज्य नष्ट केलेला आहे, काळोखाचं भीतीचं साम्राज्य नष्ट केलेलं आहे, ती व्यक्ती किंवा तो ख्रिस्त नक्कीच आपल्याला या अंधाऱ्या किंवा सैतानी किंवा पापाच्या अंधारावरती मात करण्यासाठी कृपा व शक्ती देईल। आमेन।